चिंचुल झाल्यास नंतर त्यांनी विचारलं, होय हो चिमाजी गोमाजी कापशे? ते म्हणले ते सकाळ सकाळ पंढरपूरला यमदूताला खरंच वाटलं नाही. पुढे गेले म्हणले डिस्मुले काका? म्हणले ते पंढरपूरला. म्हणले आले का सगळेच पंढरपूरला गेली कस काय? त्यांना वाटलं की खोटं बोलतात, ही डिरी फिरू दिसते ना आपल्याला, डिरू सापडते सकाळ सकाळ दूध घालायचं त्यात. सगळे यमदूत आले डिरी बघितले. डिरी विचारलं डिस्मुले काका कुठे गेले सगळे? म्हणले कोणीच नाही. म्हणले भीमा मामा ही कोणीच नाहीत म्हणले, सगळे कुठे गेलेत? पंढरपूरला गेलेत म्हणले. आणि मग त्यांनी मग पंढरपूर मध्ये गेले. ह्यांनी मग आता ते म्हणजे टाइम नको लावायला, चला पंढरपूरला. हे इकडे पंढरपूर मध्ये गेल्यानंतर नामदेव महाराजांच्या दिंडीत गेले. म्हणले नामदेव महाराज वाचवा आम्हाला, वाचवा आमच्यावर संकट आले. म्हणले नेमकं झालं काय? म्हणले आमच्यावर संकट आले. अहो म्हणले झाले काय? म्हणले आमचं नाव लागलं यमदूताच्या लिस्टला, आम्हाला तुम्ही काही करा, मग काय करा वाचवा. म्हणले तुमच्या गळ्यात माळ आहे का? म्हणले माळ अजिबात नाही. म्हणले माळच ना आमचं लय वाकडे म्हणजे, जर गावात कुणी माळ घातली तर आम्ही त्याची माळ टिकू दिली नाही. आम्ही इतकं त्याला नसताना केलं, आपण म्हणायचं घातली वय माळ थापला वय बोका, तेव्हा इरीत पवाय जातो, उलटी उडी हाणतो आणि उलटी उडी हाणली तर माळ गळून पडते. परत वरती तो म्हणतो पडली काय? पडली नाही, तो काढली. म्हणले आशांच्या माळा आम्ही काढत ना, आमच्या गळ्यात कशा माळा? बरं म्हणले तुम्हाला वाचायचंय ना? म्हणले हो. मग माळा घाला. मग माळा घाला म्हणल्यात नंतर ह्यांनी काय सर एवढ्या माळा नाही जाणल्या, एवढंच खडं मोठंची मोठं. तर ते बी दोन दोन, एक सदऱ्याच्या आतून एक सदऱ्याच्या बाहेरून. यमदूत आले ते लांबून दिसलं पाहिजे. आणि मग घातले झेंडे घेतले. झेंडे घेतल्यास नंतर निघाले. ज्ञानोबा तुकारामचा घोष करीत निघाले. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले नवीन टाळकरी हो यमदूत आले बरं का. म्हणले महाराज काय बी करा पण आम्हाला वाचतात. म्हणजे तुम्हाला वाचायचंय ना? मग ते यमदूत जसं जवळ येतील तसं काय करायचं, नुसतं झेंडे वरती करायचे. मग यमदूत जवळ आले आणि त्यांना धरणार. ह्यांनी फक्त काय केले? झेंडे वरती केले. झेंडे वरती केले की यमदूत पळाले. उंच पताक्यांचे भारतीयने पळते यमकिंकर पळाले. पण कुठपर पळाले? हे टोल नाका नाही काय, टोल नाका हितपर पळाले. तिथं मीटिंग भरली त्यांची. म्हणली आपण जर असंच पळत राहिलो तर धर्म आपल्या यमधर्म आपल्याला कामावर ठेवते का? पगार भेटेन का आपल्याला? म्हणले काही केलं तर ह्यांना काय करायचं, घेऊनच जायचं. आणि मग घेऊन जायचं नाही म्हणले नंतर पुन्हा आले. मग आता तयारीने आलते. मग आता ह्यांना वाटलं यमदूत पळाले, ह्यांनी लागले माळा फिळा काढायचं. नामदेव महाराज म्हणले का माळा काढताय? म्हणले अहो एवढं खरं येतं, ते दगड हाणल्यावर सुद्धा हृदय आलं माझ्या. नामदेव म्हणले येणार का काय तुम्ही? ते पुन्हा येणार तुम्हाला न्यायला, पुन्हा येणार. मग त्यांनी पती माळा घातल्या, झेंडे घेतले. नामदेव महाराज म्हणले तुम्ही आता झेंडे घ्या, माळा घ्या, काय माळा घाला, काही करा, ते तुम्हाला आता 100% नेणार. ते म्हणले मग मराठी माळा घातल्यात का झेंडे घेतलेत का? म्हणले मग एक काम करा, वाचायचंय ना? ते आले की मोठे नामघोष करायचा. मग यमदूत पुढून आले. जसे आले तसे यांनी मोठ्याने नामघोष केला. काय नामघोष केला? पुंडलिका वरदे हरिठो श्री हरिदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, असा जयघोष केला. मग असा जयघोष केल्यानंतर यमदूत पळाले. डायरेक्ट इतके पळाले की डायरेक्ट कुठे गेले? श्रीगोंद्याला नाही धर्मराजा यमधर्मापाशी गेले. श्रीगोंद्याला कशाला आता जयघोष केला एवढे नाही, आता डायरेक्ट गेले. आता थोडं पुढचं सांगितलंय विठ्ठल महाग म्हणले पळाले. पण कसे पळाले? धड 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 दुड 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 पळ सुटला. कडी काळा बापुडी अरे शिवनामाशी तळमुखी सेविता का पडी अरे पळाले इतके पळाले की यमराजा पशी गेले. म्हणले गेले यमराजाने गेले म्हणले 40 जण आणले असतात. म्हणले कुठे ते 40 जण बांधलेले आणा इकडं, लय हाणायचे त्यांना. म्हणले ते म्हणले ना आणलेच नाही. आणले नाहीत तुम्हाला बोलाय शोभत का? तुम्हाला लावलं कशासाठी होतं या मृत्यू लोकांमध्ये? की ह्या 40 जणांना काय करायचं, तुम्हाला घेऊनच यायचं होतं. ह्यांनी एक तर लय पुण्याचं काम केलंय आणि ह्या पुण्याचं त्यांना काय द्यायची शिक्षा द्यायची होती की बाबांनो तुम्ही इतकं पुण्य का केलं या जगामध्ये येऊन. त्याला काय करायचं, या पुण्याची शिक्षा द्यायची होती, या पापाची शिक्षा द्यायची होती. बरोबर ना? की त्यांनी किती पुण्य केलं की दिंड्या मोडल्या होत्या गावातल्या, सप्त मोडलं होतं. इतकं पुण्याचं काम त्यांनी केलं का पापाचं काम केलं? पुण्याचं काम यांनी केलं. त्याला 40 फुटी रोड कधी पुरत नव्हता, इतकं पुण्याचं काम केलं. मग त्यांना काय करायचं होतं? इतकं पुण्याचं काम होतं, हाणायचं होतं त्यांना. कशाने हाणायचं होतं?
हासुराने हाणायचं होतं, उखाद्या तेलात टाकायचं होतं आणि तुम्ही त्यांना घेऊन आले नाहीत. जा म्हणले आणा. म्हणले अहो गेला असतो, पण ते कुठेच माहिती का आता? म्हणले नामदेव महाराजांच्या दिंडीत असलं तरी काय झालं? म्हणले ते नामचिंतन करतात. म्हणले बरं झालं, मग बरं झालं ते नामचिंतन करतायत ना, बरं झालं तुम्ही गेले नाही त्यांच्यापाशी. नामचिंतन करण्यापाशी जायचा आपला अधिकार नाही. म्हणले बरं झालं तुम्ही गेले नाही. अहो तिथं त्यांच्या पशीच नाही, त्यांच्या शिवेवर सुद्धा जायचं नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या, त्यांच्या शिव सुद्धा जाऊ नका. इतके तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की इतके नामचिंतन केल्याच्या नंतर, नुसतं थोडस नामचिंतन केल्याच्या नंतर तो काळ आहे ना, काळ तो घाबरून पळतो. इतकी ताकद कशात आहे? नामाची आवाळे नवी उतरवता. नामाची आवाळे नवी उतरवता. इतकी नामचिंतनामध्ये ताकद आहे की जो तुमच्यावरती काळ धावून आलाय ना, त्या काळाला सुद्धा माघारी पाठवण्याची ताकद कशामध्ये? तर भगवंताच्या नामचिंतनामध्ये. मग तेच महाराज म्हणतात की बाबा हो, त्या भगवंताचं तुम्ही वाचन जर नामचिंतन केलं, जर भगवंताचं नामचिंतन तुम्ही गुणगानाने आवडीनं गायलं, तर नेमकं काय होईल? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या 2य चरणामध्ये देतात. वाचवत शिवनाम मुखानं काय करा? भगवंताचं नाम करा. वाचे शिवनाम तयान बादी क्रोध कामाची जी झालर आहे ना, झालर ती तुमच्या पशी येणार नाही. त्या भगवंताचं नाम चिंतन करा. मला सांगा, आता मला सांगा बसले मंडळी, काय काय लोक कीर्तन आले म्हणतात महाराज देव सांगा, देव सांगा. देवाचं नाम चिंतन केल्यानंतर काय सांगा, काय होतं ही सांगा. पण मला आजी ताळ्यानंतर हे सांगायचंय की भगवंताचं नाम चिंतन केल्यानंतर काय होतं. भगवंताचं नाम चिंतन नाही केलं ना तर काय होतं हे मला सांगायचं. ऐका आता, भगवंताचं जर तुम्ही नामचिंतन नाही ना केलं तर म्हातारपण लय अवघड जातं. सांगतो ऐका. निश्चित तुम्ही तरुणपणात मजा केली ना, लय अवघड आहे म्हातारपण. ऐका ना, लोक म्हणतात हाय तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकते पण. पण माझं वाक्य आहे का, आहात तुम्ही तरुण तर घ्या परमार्थ करून. ऐका, आहात तुम्ही तरुण तर घ्या परमार्थ करून, जातान मरून राहील भगवंताचं नामचिंतन तुमच्याकडून. म्हणून जीवन जगताय ना आनंदाने जगा. मी म्हणत नाही
24 तास आहेत ना तर 24 तासातले 24 तास तुम्ही भजन करा. 24 तास आहेत ना 24 तासातले 24 मिनिटं तुम्ही भजन करा. तुमचं कृत कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही निश्चित तरुणपणी मजाच केली मग ती म्हातारपण झाल्यानंतर त्याला झोप येत नाही, काहीच होत नाही. का तरुणपणी मजा केली राहते आणि मग बरं ते झोप होतो 7 वाजता, उठवतो किती वाजता 11 वाजता. बरं उठून सर ते काय काकडा करतो का? इकडून बिडी काढीन, इकडून माचीस काढीन, दाट पडून गेले राहते आता वडात होतो काढी काढी पिटवीन उचलली पद फाटत तरी दात पडून गेले जाते आणि मग पुन्हा पिटवीन. जवळ काडी हाताला पळत नाही तवर पिटतो आणि मग एकदा बिडी पिटली का फेकून देतो. मग बरं ते उठतोच उठतो, एकटा उठत नाही. पोराला म्हणतो पोरा हो उठा ना, सोडा ना म्हशी वगैरे, झालं ना फटफट. पोरगा हातून मुंडक काढता म्हणतात झाले का कटकट तुझी चालू, कमन तू वरारा, कमन तुझ्या वारी जाना, अरे तू झोपला मला झोपू येऊ द्या ना. म्हातारे म्हणते बयो कसा बाब्या माझ्या म्हाताऱ्या उलाटला. अरे ते उलट नाही तर काय करीन. तरुणपणात त्यांनी मंदिरात चालू बल काढून नेली आणि गेलेली तिथं लावली. म्हातार पण चांगलं जाणार आहे का? मंदिराच्या कामाला त्याने इटा उचवल्या तर त्यांनी पाणी ढकलीत नाही आणि तेवढ्या इटा ते रांजून रचला आणि म्हणला माझ्या इट्या तू हे इटा असं तरुण पण काय चांगलं जाणार आहे का? तरी मी म्हातारीला केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले नेले ऐसे कीने, ओ उपजले नेले ऐसे कीने. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. महाराज मला केलेलं कर्म कधी चुकत नाही. जैशी जैशी कर वैशी आज नाही तो निश्चित कर, कधी ना कधी मिळणार आहे. मग तरी मी म्हातारीला विचारलं, म्हातारा दिंडीत वगैरे जात होतं का नव्हतं? म्हातारी म्हणलं मत जात होतं बाबा, साऱ्यात पुढं होतं. या बेदरे महाराजांना विचारलं म्हणजे साऱ्यात पुढं होतं. मी म्हणलं कधी आम्हाला दिसलं ना, तुम्हाला दिसलं म्हणले आम्हाला दिसलं ना. मग काय रावच्या ठुकीत होतं का काय करत म्हणले अजिबात नाही. मग काय करतो म्हणले बिस्किट गोळा करतो, बिस्किट सगळ्यात पुढे बिस्किट गोळा करायचं. म्हणले बाबा गेल्या मागच्या वर्षी त्यानं दिंडी जाऊन 3 गोण्या बिस्किट पुढे आणलं. किती गोण्या? म्हातारी नाव सांगती पार्ले, मेरी गोल्ड, 2020, क्रीमचे, कोणता बॉर्बन, हॅपी हॅपी अशी नावं सांगायची म्हातारी. 2020 आणि कोणती राहिली झाली ना बर पतंजली. म्हातारी नाव सांगते. म्हातारी काय म्हणते माझे बाबा पार्ले बिस्किट आणि पार्ले बिस्किट कधीच गरम चहात बुडून खाऊ नये. आता तुम्ही खाली बसा, ह्यांना माझी ऍक्टिंग करायची नाही मागच्यांना. आता म्हणले बाबा पार्ले बिस्किट आहेत ना, पार्ले बिस्किट गरम चहात बुडून कधीच खाऊ नये. ते कसे खावा माहिती कसे? असे खावं लागते. एकदा गेले का पुन्हा वरच येत नाही, असे खावं लागेल. आणि मग मी बी पुढला मी काय म्हातारा झालोय का काय? मी म्हातारे पण पार्ले असा खावा लागतो. गुड्डे कसा खायचा? म्हातारे म्हणले मोडायचा बुडवायचा मग खायचा. मग मी परत म्हातारे म्हणलं म्हातारे क्रीमचा कसा खायचा? म्हातारे म्हणते क्रीमची तर लय मोठी गंमत आहे बाबा. मी म्हणलं काय झालं? म्हणले क्रीम ना तो खातो, बिस्किट आम्ही खातो. तर मी म्हणलं यंदा म्हातारा दिंडीला गेलं तर मग काय बिस्किट आणले का नाही? म्हणली मस्त गेल तर बाबा दिंडीला. मग मी म्हणलं किती गोण्या आणल्या? म्हणजे 1.5 गोण्या करून ठेवले ते बिस्किट गोळा. चंद्रभागेत गेला आंघोळीला, डुबकी खाल्ली, बुडी खाल्ली आणि बुडी खाल्ल्यात त्याला पिठी सापडली आणि पिठी सापडली सुंदर असे खुळखुळ वाजत आहे. त्याला वाटलं लई चांदडी रुपये काय नको. असं केल्याच नंतर त्याने अशी शिटात गुंडाळली घरी आला घेऊन.
आणि घरी आल्याच नंतर त्यानं त्याला 33 रुपये खर्च केला. किती किती बोला की, तुम्हाला बोलता येत नाही का हो? किती? आता तुम्ही सांगा महिला म्हणा किती. आता खर्च सांगतो टिपून 20 रुपयाचा नारळ. त्या टायमिंगला 20 रुपयाला होता, आता मग 40 झाला. 20 रुपयाचा नारळ, 10 रुपयाची अगरबत्ती, किती झालं? आणि 3 रुपयाचं माचीस, किती झाला? झाला खर्च. हा आपलं कारण गणित लय पक्क. कारण की मी 4थी 10वीत असताना 10 गुणिले 10 केला मी 99 लिहायचो. विठ्ठल गणित पक्क आहे आपलं. आणि मग म्हातारे म्हणले त्याने 33 रुपये खर्च केला आणि पीटी करत मी मला बिस्किट तर चंद्रवा गेला. घरी आलं देवाऱ्यावरती पीटी ठेवली, त्याची शेपरेत खुली होती म्हणजे त्यात पीटी ठेवली आणि रोज पाया पडायचं. म्हातारं पावसाळ्याचा दिवस होत, पाया पडायचं. आणि त्याने चतुर्थी ठरवली बुवा आज चतुर्थीला काय करायचं आपल्याला ही पीटी फोडायची. मग त्याने चतुर्थी दिवशी नारळ फोडला, अगरबत्त्या रुपयाचे आणले, सगळी बक्का 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 दूर केला. त्याला वाटलं दहीत पैसे निघणार काय नो, दूर केला, पाया पडला. मी अशी आत आहे तर म्हातारा माझ्या गागलं, होय तिकडं काय डोकं तिकडं म्हणली, होय तिकडं माझ्या गागलं म्हणली म्हातारा. मी बी अशी खिडकीतून आले आणि खिडकीतून आले तर बघितलं म्हातारा पावसाळ्यात घामाघूम झालतं बाबा. आणि मग मी बघितलं म्हातारा असं 4 वेळा पाया पडलं. पाया पडलं आणि त्याने दगडानं कुरूप दानक्यास फोडलं. कसं? दानक्यास फोडलं. फोडल्याच नंतर त्याने असं कोंडा काढला बा कडीतून आणि काढल्याच नंतर असा जसा बघितलं आतमध्ये तर काय सांगा बाबा, त्यात गेलेली बिलेट पान वाचतारे न्हाव्याचं दाढी करायचं सामान कुणाचं काय उचलून आणीन काही सांगता येत नाही. मला सांगायचं आहे की इतकं म्हातारपण अवघड जाण्यापेक्षा लोकांच्या वस्तू आणण्यापेक्षा हात करून तर घ्या परमार्थ करून जातान मरून तर आहे भगवंताचं नाम चिंतन तुमच्याकडून. नाही तर आपण म्हणलं बाबा घ्या की गुलाबजाम, म्हणतो माझ्या नातवाला होत्या, माझ्या नातवाला जीव आहे. अरे कशाचा नातवा जीव आहे तुझा? नातू कसा तुझ्यावर जीव करतोय? कशाचं प्रेम आहे नातवा तुझ्यावरती? तुला फक्त डोल मिळतोय म्हणून तुझ्यावरती प्रेम आहे नातवाचं. एकदा का तू गेला तुझा दावा सुद्धा नातू करणार नाही. नाही तर आजोबाचं असं माझा नातू तुझा नातू कोणी या जगात कोणीच कुणाचं नाही. म्हणून तुम्हाला सांगू का, तुम्ही तरुणपणात आहेत ना, तरुणपणात आनंदी राहा, जीवन जगण्यासाठी, हसण्या करण्यासाठी, खेळण्यासाठी. पण ह्या जीवनाला सेटलमेंट करणं हे महत्वाचा भाग आहे. जर तुम्ही जीवनामध्ये तरुणपणातच काय आमची कडली मुलं आहेत 10-10 वर्षाची, 25-25 वर्षाची तरी लांब राहिलं, 12-12 14-14 वर्षाची दारू पितात, गुटखा खात्यात. ही खरी काळाची गरज आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळले पाहिजे, ही धर्म संस्कृती कळली पाहिजे. अरे या मातीसाठी किती लोकांनी बलिदान दिले. राजगुरु सुखदेव नवरे सुखदेव नवरे चाल बघा माझ्या सुखदेव, राजगुरु भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर यांचं योगदान पहा तुम्ही. सगळ्यांचं योगदान पहा. यांनी त्या योगदानासाठी किती बाजी केली, आपल्या प्राणाची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी आपला देह सोडलाय. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी किती प्राणाची आहुती दिली. किती कष्ट आहे छत्रपती संभाजी महाराजांना, किती प्राणाचा घात झाला. तुम्ही छावा पिक्चर मध्ये कळलं असेल तुम्हाला. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना माझ्या मुघलांनी धरलं आणि धरल्याच नंतर बांधलं आणि बांधल्याच नंतर अरे ज्या हसूडाने माझ्या संभाजी महाराजांना मारायचे ना, तो हसूड सामान्य हसूड नव्हता, ताऱ्यांचा आणि खिळ्यांचा होता. एक सपका मारला तरी एवढं मांस अंगाचं काढत होता. आणि झालेल्या जखमीला त्रास व्हावा म्हणून मिठाची चोळण केली जात होती. मिठाची चोळण केली जात होती. डोळे कान कापले, दात तोडले, नख काढले. आता सळई नजरेमध्ये घुसणार. धर्मनिष्ठा काय ती सांगताय का? सळई नजरेमध्ये घुसणार, तापलेली लाल बुंद झालेली सळई आणि सळई नजरेमध्ये घुसणार. त्यावेळेस औरंगजेबाने शेवटचा प्रश्न केला, संभा अरे क्यों मरना चाहते हो? हमारे एक जिंद मान लो, हमारे धर्म का स्वीकार कर लो, शहंशाह बना देंगे, राजा बना देंगे, आखा जो महाराष्ट्र है ना तुम्हारा कर देंगे, सिर्फ हमारे धर्म का क्या करो, स्वीकार करो. असं म्हणल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी म्हणले, हाड कुत्र्या, अरे प्राणाची आहुती काय काय हाल हाल करायचे माझ्या अंगाचे ते कर.
काय तुला तुकडे करायचे ते कर, पण धर्मनिष्ठा कधी सोडणार नाही. अरे तुझ्या माझ्या अंगाचे डोळेच काय, माझ्या अंगाचे एका नाकाचे 4 तुकडे जरी केले तू तरी माग हटणार नाही. अरे बापा त्या जातीच होता. अरे छत्रपती शिवाजी महाराज बोलण्याची गोष्ट नाही, छत्रपती शिवाजी महाराजच जसे होते तर मुलगा काही सामान्य असणार आहे काय? ही धर्मनिष्ठा तुम्हाला आम्हाला कळली पाहिजे. याच महाराष्ट्रासाठी किती जणांनी योगदान दिलंय आपल्याला कळलं पाहिजे. आर्मीतले सैनिक पहा देशाची सेवा करतात, त्या बर्फामध्ये राहतात, देशाची सेवा करतात. 10 दिवस त्यांना आंघोळीला पाणी नाहीये आणि आपला गडी आतमध्ये बसून म्हणते आज लईच गार लागत का 2 जागा दी. अरे तू कुठं ते देशात सैनिक कुठे बघ. आणि तुम्हाला सांगू का मुलं जन्मालाच घालायचेच ना तर सात्विक परमार्थिक आणि शूरवीर जन्माला घाला, नाही तर असे आरगुळ मुलगांचं काही काम नाही. अरे कसा होता राजा, काय होती धर्मनिष्ठा राजाची ऐका. धन्य धन्य शिवाजी शूर पाळण्याची दोरी त्यामुळे माऊलीनं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं खरं, त्यांचं ज्ञान नामृत पाजवलं. अरे हे जातीचं नाही सगळ्या जातीचं महत्व स्वप्न माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊ आईसाहेबांनी घडवलं. कसे होते राजे, कसे होते मावळे सह्याद्रीचे शूर मावळे. आणि मंडळी अशा राजाला मारण्याकरता विडा उचलण्यात आला, तो म्हणजे कर्नाटक मध्ये पिटरगाव मध्ये. अरे अशा शिवरवीर छत्रपती शिवाजी महाराजांना कोण मारणार. आणि असं म्हणल्याच नंतर त्या गर्दीतून आवाज आला, शिवाजी को त्याचं नाव होतं औरंगजेब, त्याचं नाव होतं अफजल खान. अफजल खान विडा उचलला आणि विडा उचलल्याच नंतर महाराष्ट्रामध्ये येऊ लागला. महाराष्ट्रामध्ये डासांनी त्याला शेती उद्ध्वस्त करू लागला, माझ्या माय बहिणीची इज्जत तुटू लागला, गोरगरिबांचा शेती उद्ध्वस्त करू लागला, लोकांवरती अन्याय करू लागला. आणि महाराष्ट्रामध्ये आज पहिलं गाव लागलं ते म्हणजे तुळजापूर. तुळजापूर मध्ये वाजू लागले संबळ. कसं वाजते संबळ.
आणि खानानं आईच्या कंबीचे 2 तुकडे केले आणि तुकडे करून पुढे निघाला. पुढे निघाल्यानंतर दुसरा गाव लागत ते म्हणजे पंढरपूर. पंढरपूर मध्ये वाजले अभंग. गेई 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 माझे वाचे वाचे रे गोड नाम विठोबाचे. गेई 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 माझे वाचे वाचे रे गोड नाम विठोबाचे. गेई 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 माझे वाचे वाचे रे गोड नाम विठोबाचे. गेई 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 माझे आणि पंढरपूरमध्ये औरंगजेब आपल्या गाणं कत्तलखाना उभा केला. कत्तलखाना उभा केला म्हणजे कत्तलखाना तो सुद्धा कत्तलखाना आज जागा आहे पंढरपूरमध्ये. आणि पंढरपूरमध्ये उभा केल्यानंतर पुढे निघाला. पुण्याला त्या प्रतापाच्या पैदाशी खान आला. खानाच्या भेटी करता शॅमिना उभा झाला. सोन्या चांदीनी मोलानी म्हणून टाकलेला शॅमिना आहे. अखेर भेटीची वेळ ठरली. सर्वांना एकच चिंता होती, अरे कोण मरणार कोण वाचणार, सगळ्यांना एक चिंता होती. पण आपले राजे बी काही कमी नव्हते. अखेर भेटीची वेळ ठरली. औरंगजेबाच्या समोर अफजल खानाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज आले. अफजल खानाने असं केलं, आओ शिवाजी गरज देव असं म्हणल्यानंतर आलिंगन छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाला दिलं. अफजल खानाला दिल्यानंतर अफजल खानाने मिठी मारली. पण मिठी मारताना कोणाचा दगा दिला. जो कटर आहे औरंगजेब अफजल खानाच्या हातामध्ये ती कटर काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवरती वार केला. पण वार नाकाम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये चिरकत घातलं होतं. वार फेर गेला. राजाने डावळ केला. राजाने डावळ केल्याच्या नंतर आता ते जे वाघ नके होते ते वाघ नके काढले आणि वाघ नक्याचा मारा त्या अफजल खानच्या अंगावरती काढला. मारल्याच्या नंतर असं पोट फाडलं, असं पोट फाडलं. जे गेडा होतं ते गेडा सुद्धा बाहेर ओढलं आणि असं ओरडल्याच्या नंतर गेडा बाहेर काढलं आणि मोठ्याने अफजल खान ओरडला, असं म्हणल्याच्या नंतर बसल्यामुळे टाळी वाजला. म्हणल्यानंतर अफजल खानाचा सय्यद मंडळ अंगरक्षक होता तो पळत आला. अंगरक्षक सय्यद मंडळ पळत आला. छत्रपती शिवाजी महाराजांना वार करणार. हा आपला सुद्धा एक अंगरक्षक होता शिवाजी महाराजांचं नाव काय पळून त्याचं काय नाव? शिवाजी महाले नाव त्याचं. शिवाजी महाले आला. सय्यद मंडळ त्याच्यावरती वार करणार शिवाजी महाराजांवरती. तेवढ्यात शिवाजी महाराजांनी शिवाजी महालेंनी सय्यद बंडावरती वार केला आणि हात काकपासून मोडून काढला. म्हणतात ना होता शिवा म्हणून होता जीवा म्हणून असं शिवाजी महाराजांचा प्राण वाचला. असं प्रतापगडचं युद्ध झालं. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. बापतारे गेले पावन केला कृष्णेचा गाठ. मराठीचा मान राखला. जीर 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर पडली भवानी जेव्हा मेण्याच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. तमाम बादशाहीचा साजतीने ठोकरला, जुलूम करत्याच्या रक्ताने ती उभी नहाली. हो चमके शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार. शेतकाची सावरता प्रेमी गालीवरती वार. हो चमके शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार. शेतकाची सावरता प्रेमी गालीवरती वार. हो चमके शुभाची तलवार.
पाहिजे आणि ही जर धर्मनिष्ठा तुम्हाला आम्हाला कळली नाही तर जो येणारा काळ आहे ना येणारा काळ जो इतका वाईट येणार आहे. मागे बांगलादेशला प्रकरण घडलं आपल्याच हिंदू धर्मातील एक चंदूदीप उदास नावाचा फक्त हिंदू धर्माचा प्रचार करा असं मला नव्हता तो की अख्ख्या धर्माला अख्ख्या धर्माचा अख्ख्या जातीवाल्यांना अख्ख्या जातीचा प्रचार करणं किंवा त्यांच्या देवाची भक्ती करणं हे सगळ्यांना संभाव अधिकार आहे एवढंच तो म्हणला होता. काही तिथल्या क्रूर लोकांनी इतकं त्याचा हाल केलं की जिवंत माणसाला काय केलं तर जाळलं. म्हणून माई तुम्हाला एकच इच्छा आहे एकच विनंती आहे की तुम्ही या धर्मनिष्ठेच्या जागी जागा राहा. या धर्मनिष्ठेच्या कार्यासाठी जागा राहा. तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करा या मत करू नका या मताचा मी नाहीये पण नाम चिंतन करत असताना धर्मनिष्ठा कायम बाळगा. आजच्या अभंगामध्ये सुद्धा 3ऱ्या चरणामध्ये आले धर्मनिष्ठा काय असते धर्म अर्थ काम मोक्ष त्यामध्ये एक धर्म आहे. या धर्माचा सुद्धा तुम्हाला आपल्याला काय करायचंय प्रचार करायचा आहे. माझं एक म्हणणं आहे की मी या जातीचा आहे मांग महाळ चांबाळ कोळी माळी साळी भिल्ल पारधी वडार हे सगळ्या जातीतल्या सगळ्या जाती हे सगळ्या जाती बाजूला ठेवा आणि बाजूला ठेवून मी म्हणत नाही की सगळे एकत्र या आणि एकत्र येऊन पहिले काय करा की हिंदू व्हा. तर एकत्र हिंदू झाले तर आपलं राज्य आपला देश टिकेल. जर आपण मी या जातीचा आहे मी त्या पक्षाचा आहे असं करत राहिलो आपल्यातच वाद करत राहिलो तर येणारा काळ आपल्यावरती खूप वाईट येणार आहे. ही आपल्याला गोष्ट काय झाली पाहिजे तर कळली पाहिजे. म्हणून ही धर्मनिष्ठा आहे ती धर्मनिष्ठा तुम्ही जपा. आणि काय करा तर धर्मनिष्ठा जपत असताना आपली हिंदू धर्म संस्कृती सुद्धा काय करा जपा. नामचिंतन करा. एकदा सर्वांनी त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं दोन्ही हात वरती घ्या आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. विठोबा असं ठेवल्याच्या नंतर मी जगल का? या माझ्या वजापेक्षा हारांचंच वजन जास्त झालंय. पण किती हार असले
तरी काय याला म्हणायचं, प्रेम म्हणायचं, प्रेम माणसाचं, बाकी काय नाही. आज सरांचं आमच्यावरती प्रेम आहे, संस्थेवरती प्रेम आहे आणि सरांना आवड आहे. नाही तर या परमार्थाकडे कोणी शक्यतो वळत नाही, आणि वळलं तरी इतकी गोळी कुणाला लागत नाही. एवढा अख्खा खर्च करणं म्हणजे काय सोपं आहे का? बरं, एकाला द्यायच्यात का? एकालाच नारळ द्यायचंय का? ते नारळाच्या खालचं जाऊन पण नारळ एकाला द्यायचाय का? एवढा कार्यक्रम करणं सोपं आहे. मागे 2 दिवसाचा कार्यक्रम केला, त्यामध्ये पण मीच होतो. तुम्ही बघितलं मला माहित नाही, मी टाळ घेऊन उभा होतो त्यावेळेस. एवढा मोठा कार्यक्रम केला सरांनी, एवढं कोणी करत नाही. बरं, लय लाख लाख पगारावालेत, लय लाख लाख पगारावालेत, इतका कार्यक्रम कोणी मोठा करत नाही. हा, दिलं लईत लई बाबा 1000-2000 देणगी. बरं, देत्यात देणगी 150 रुपये आणि 250 रुपयाचाच बॅनर लावतात गावात देणगी दिली म्हणून. लय अवघड आहे. सरांचं इतकं प्रेम आहे आमच्यावरती की आता आमचा बी पुढल्या महिन्यात कार्यक्रम आहे संस्थेचा वर्धापन दिने. त्या कार्यक्रमामध्ये सरांनी आम्हाला अन्नदानासाठी पंगत दिली. इतकं प्रेम माणसाचं असणं पाहिजे. आणि बरं, पैसा असून काय करायचं आहे? किती कमवला पैसा तरी शेवटी कुठे जायचं माहितीये का? बंगल्यातच जायचंय. कोणत्या बंगल्यात? ह्या बंगल्यात नाही, आपला प्रत्येकाचा बंगला आहे तो कुठे माहितीये? गावची स्मशानभूमी. म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती सर्वांना की रोज नाही तर आठवड्यातून एकदा का होईना त्या बंगल्यापाशी जात जा आणि तिला नमस्कार घालीत जा आणि तिला म्हणा, हे फुगीर शरीर आहे ना, फुगीर शरीर, एक ना एक दिवस तुझ्या सानिध्यामध्ये येणार आहे. ह्याला काय कर, की तिथं आल्याच नंतर नीट सांभाळ. म्हणून तुम्हाला सांगू, जीवनामध्ये पैसा कमवत असताना ना, पैसा कमवू नका या मत असताना मी नाही, पण कमवा, पण कसा कमवा? जोडून या. धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करे. अरे पैसा तो समाधान देतो. पैसा मी म्हणत नाही पैसा नका कमवू. मी आज आमच्या तिथल्या शाळेला, गोशाळेला ना ऊसाची पिंडी दिली. अरे तू काय पिंडी दिली एवढीशी वंजळ म्हणून अख्ख्या गावावर बाबाटा करते, म्हणजे तू देतीस काय, बोलतीस काय? तुझ्या तरी कळलं पाहिजे. आता सरांनी एवढं दिलंय, मला सरांनी तर अख्खा डीजेच लावला पाहिजे होता. आज मी 4 टन ऊस गोशाळेला दिला. देण्याची दानत असली पाहिजे. आमचे गुरुजी आनंदाने एक दृष्टीने सांगतात की बाबा हो, एक भाकर खायची नाही, एक भाकर अर्धीच खा, पण कष्टाची खा. चांगल्या कमाई, तुम्ही कोणाच्या तळतळीचा पैसा घेऊ नका. म्हणून माझं वाक्य नेहमी असतं की तुमच्या दोन्ही खिशात रोज लाख नाही 10 लाख रुपये नोटांचा खळखळाट असावा. ऐका, तुमच्या दोन्ही खिशात रोज लाख नाही 10 लाख रुपये नोटांचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागे कोणीही एका गरीबाचा तळतळाट नसावा. याची काळजी मात्र समाजाने घेतली पाहिजे. तळतळाटीनं कमवलेला पैसा शांतता, संयम आणि समाधानानं जगू देईल का नाही सांगता येत नाही. म्हणून जीवनामध्ये आल्यास नंतर आपलं एकच काम आहे की भगवंताचं नाम चिंतन करणं हे काम आहे. आणि कुणाचाही अनितीने कमवलेला पैसा हा माणसाला कधी जीवनात मध्ये चांगलं होऊ देत नाही. म्हणून जीवन जगत असताना नाम चिंतन करा आणि कोणाचंही दुःख एखाद्यावरती आलं तर ते पसवण्यासाठी सामर्थ्य राहा. नाहीतर एखाद्यावर दुःख झालं, लय आनंदी झालात ना, तर ते दुःख सुद्धा आपल्यावरती काय होतं, कोणत्या ना कोणत्या अनुषंगानं येतं. म्हणून आता माझे नियोजित काय झाले, वेळ संपले, मला येण्याकरता थोडासा उशीर झाला. त्याच्या मनाने तुमची काय करतो, सर्वांची माफी मागतो. का की नियोजित कीर्तन तिथं 10 ते 12च होतं. मी बरोबर टायमिंगला येणार होतो, पण काही कारणास्तव तिथं कीर्तन 3 ते 5 झालं आणि अंतर लांब असल्यामुळे मला येण्याकरता काय झाला, उशीर झाला. मी फक्त संस्थेवरती गेलो आणि कपडे एक्सचेंज केले, लगेच इकडे आलोय. बाकी पावडर सुद्धा तोंडाला लावली नाही. तसाच इकडे आलो, इथं आलो, पेटा बांधणं डायरेक्ट इकडे आलोय. म्हणून मला काय करा, उशीर झाल्याबद्दल माफ करा. सर्वांच्या चरणात नतमस्तक होतो. सेवेसाठी सर्व चिंचोली कादत मधील भजनी मंडळ असतील, सर असतील, सर तुम्ही सर गुरुजी असतील, ज्यांची संस्था आहे आदरणीय रवींद्र महाराज सुद्री, हा त्यांच्याही चरणात नतमस्तक होतो. त्यांनी विद्यार्थी लावले. आता कीर्तन झाल्याच्या नंतर सांस्कृतिक भजनाचा कार्यक्रम होईल. आणि माझं एक तुम्हाला आव्हान आहे की पुढल्या महिन्यामध्ये 12 आणि 13 मार्च श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेचा 9वा वर्धापन दिन आहे. आणि त्या वर्धापन दिनामध्ये अखिल महाराष्ट्रामध्ये जेवढे दिग्गज कलाकार आहेत, म्हणजे त्यामध्ये आता सर्वच असतील, ओंकार महाराज जगताप असतील, कैलास महाराज पवार असतील, संजय महाराज हजारे असतील, सुनील महाराज पवार असतील, सर्व पकवाजमध्ये भरताना असतील, कृष्ण महाराज बोरखडे असतील, सर्वच दिग्गज मंडळी सर्वजण येणार आहेत. आपल्या कर्जत तालुक्यातील जेवढ्या काही संस्था आहेत त्या संस्थांना सुद्धा आपण काय केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे. मग ही मुळेवाडीची संस्था असेल, मांदळीची असेल,
परत सरांची असेल, सगळ्या महाटकर तालुक्यामध्ये जेवढ्या संस्था आहेत, आळंदीमध्ये जेवढ्या संस्था आहेत, तेवढ्या सगळ्या संस्था आपल्या संस्थेवरती येणार आहेत. म्हणून तुम्हाला एक माझी विनंती आहे की 12 आणि 13 तारखेला, जरी 12 तारखेला आले नाहीत तरी 13 तारखेला आदरणीय परमपूज्य गुरुवर्य शंकर महाराज पांचाळ गुरुजी यांचं कीर्तन आहे 7 ते 9, आणि 7 ते 9 झाल्यानंतर सरांचा काय हरिजागराचा कार्यक्रम आहे. तरी सर्वांनी त्या हरिजागराला पण या आणि कीर्तनाला पण या, ही सर्वांना विनंती आहे. या झालेली सेवा सर्वांच्या चरणात नतमस्तक होतो. महाशिवरात्री या महादेवाच्याही चरणात नतमस्तक होतो. दोन्ही चॅनेल तुमच्या चरणात नतमस्तक होतो. सुंदर सांशिष्य तुमच्या चरणात नतमस्तक होतो. पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणात नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम करतो. ज्ञानेश्वर जर एखाद्याचं अंतःकरण दुखवलं गेलं असेल तर ते गेलं असेल तर तुमच्या मायेच्या प्रेमानं, मुलाच्या प्रेमानं मला माफ करा. तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा म्हणून मला काय करा, माफ करा. जे काय बरोबर आहे ते माझ्या परमपूज्य गुरुवर्यांचे, जे काही चुकीचे दोष आहेत ते माझे बुद्धीचे दोष म्हणून मला काय करा, माघारी द्या. मी जाता जाता त्या जंगलामध्ये फेकून देतो, मला तरी कशाला ना. मन झालेली सेवा सर्वांच्या चरणात नतमस्तक होतो. आमच्या ताई सुद्धा कीर्तन उपसते, त्यांच्याही चरणात नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल. Mahatma